फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर इथे मी अंडे उकडत घातले आहेत। तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे अंडा तहारीची। चला तर आता सुरुवात करत आहे। तर इथे अंडे उकडायला टाकलेले आहेत, तर आपण अंडे उकडून घेऊया। तर अंड्याला मॅरिनेट करण्यासाठी आपण मसाला बनवूया। तर इथे मी दही घेतलेला आहे, 100 ग्राम आहे दही। आपण त्याच्यामध्ये आता घालूया लाल तिखट 2 चमचे, धन्याची पावडर 2 चमचे, हळद घालायची आहे 1 चमचा। तर मी जास्त बनवत आहे त्याच्यासाठी मी हे मसाले सांगत आहे। जर तुम्हाला कमी बनवायचं असेल तुम्ही यात कमी पण करू शकता। आणि मी इथे गरम मसाला टाकला आहे अर्धा चम्मच। आता इथे आपण चिकन मसाला मी पूर्ण 1 पॅकेट घेणार आहे एव्हरेस्टचा। आता आपण घालूया चवीपुरतं मीठ 1 चम्मच। आता थोडं घातले, नंतर पण घालूया आपण पाण्यामध्ये। आता आपण घालूया आलं लसूणची पेस्ट 1 मोठा चमचा। आता आपण हे मिक्स करून घेऊया। एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान। तर हे आपला मसाला झालेला आहे रेडी। तर आता आपण याच्यामध्ये उकडलेले अंडे घालूया। मसाला मी छान कालवून घेतला आहे। आता आपण याच्यामध्ये अंडे घालूया। तर सगळे अंडे घालून आपल्याला छान याला मॅरिनेट करून घेऊया, म्हणजे मसाला लावून घेऊया। तर इथे मी सगळा मसाला लावून घेतला आहे। चला आता फोडणीची तयारी करूया। मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। आता आपण घालूया तेल। तर इथे मी 4 पळ्या तेल घातलेलं आहे। तर तेल गरम झालं आहे, त्यात घालूया आपण खडे मसाले। आता आपण घालूया कांदा। कांदा इथे मी 3 घेतलेले आहेत मीडियम। त्याला छान लांब लांब छान कापून आता हे तेलात घातले आहे। तर आपल्याला कांदा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर कांदा बघा खूप छान असा गोल्डन झालेला आहे। आता टाकूया आपण हिरवी मिरची आणि इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत। घातलेले आहेत 2 टोमॅटो। त्यालाही तेलामध्ये छान नरम फ्राय करून घ्यायचा। आणि टोमॅटो पण आपले छान नरम झाले आहेत। तर आपण घालूया 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट। तेही तेलामध्ये छान भाजून घेऊया। आता आपण घालूया पुदिना
इथे घेतला आहे मी पुदिना फ्रेशवाला, थोडंसं क्रश करून घालते. पुदिन्याने टेस्ट खूप छान येईल आपल्या तहारीला, एकदम मस्त लागते. आता आपण घालूया मॅरिनेट केलेले अंडे. पूर्ण आता आपण घालून घेऊया हे. आता मी हे मिक्स करून घेणार आहे छान तेलामध्ये. आपण घातलेले आता मसाले आणि अंडे थोडेसे आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. कलर पण बघा किती सुंदर आला आहे, एकदम छान. तर मसाला मी छान असा भाजून घेतला आहे तेलामध्ये. आता आपण पाणी घालूया. तर मी इथे 3 पावशर तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यासाठी 2.5 तांबे मी पाणी घालणार आहे. तर इथे 2 तांबे घातले आहेत आणि मी तांदूळ एक अर्धा तास भिजत ठेवले होते. तर हे बघा 1.5 तांबे घातलेला आहे मी पाणी. आता उकळी आल्याच्या नंतर आपण तांदूळ टाकून घेऊया. तर उकळी येण्यासाठी मी प्लेट ठेवते आणि उकळी आल्याच्या नंतर आपण तांदूळ टाकूया. तर इथे मी आता आणखी मीठ टाकून घेणार आहे. मॅरिनेट करताना 1 चम्मच घातलं होतं, आता 1.5 चम्मच म्हणजे पूर्ण 2.5 चम्मच घातला आहे. तर इथे उकळी आलेली आहे. तर आपण आता भिजवलेले तांदूळ घालून घेऊया. तर मी अर्धा तास भिजवून घेतले आहेत तांदूळ. आता पूर्ण मी तांदूळ घालून घेतले आहे. आता आपण हे छान हलवून घेऊया आणि प्लेट ठेवून देऊया. आता तर इथे आलेली आहे उकळी. तर आता मी गॅस कमी करून कमी गॅसवर 5 मिनिटं मी शिजवून घेणार. बघा किती छान आपली अंड्याची तहारी झालेली आहे तयार. कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि फेसबुकवरही फॉलो करा.